शिकायचंय म्हणून. बोला शिकूया. कुठे बसू? तर बोला एक मुलगा बसलाय तिथे जागा आहे, तिकडे. तो म्हणतो मी लहान मुलाकडच्या सोबत कसा काय बसू? तो लहान आहे, तो मी मोठा आहे. बोलो मी शिकवताना त्याला शिकवणार, ते तुम्हाला शिकवणार. घ्यायचं कसं आहे तुम्ही ठरवायचं. बरं त्या माणसाने 4-5 दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर बायकोने घरी गेल्यावर त्याला विचारलं की काय पालवांकडे काय शिकताय तुम्ही? पैसे घातले तसे ते कॅलिग्राफीच्या क्लासला जाता, गाडी पकडता, हे करता ते करता. मग त्याने मोठ्या गर्वाने असं क ख ग य ट ट ड ड न त त ध ध न प फ हे सगळं दाखवलं. बायको कशी पिसाटली. बायको म्हणजे काय हे करायला हे वय आहे तुमचं? तुम्हाला म्हणजे काय चुकलं काय? ह्याच्यासाठी नाही जायचं तुम्ही, उद्यापासून क्लास बंद. त्या माणसाने मला फोन केला, मला म्हणाला की असा असा प्रॉब्लेम झालाय. तो लोक आता मी कसं म्हणून बायकोला तुमच्या समजवू. पण एक काम करा, तुम्ही क्लास सोडू नका, मी तुमची फी परत देतो. पण तुम्ही हरलात ना तर मी हरेन कदाचित आयुष्यभरासाठी. तुम्ही काम चालू ठेवा. काम चालू ठेवलं. त्याने स्वतः वेळेत जेवढं व्हायचं 2 महिन्यानंतर फोन केला, माझं काम झालंय. तो बोलले छान या. ते आले ते दाखवायला. आता काय करू मी पुढे? हे झालं तुमचं? तो बोला आता काय नाही, वाचन नाही, कमी आहे, एकदम कमी. पेपर पण फार क्वचित वाचतो. बोले काम करा, लेखक कुठला आवडतो का? तो नाही, पण कधीतरी पाडगावकर दिसतात ते आवडतात. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, ते प्रत्येकाला आवडतं. ते तुम्हाला पाडगावकरांचं पुस्तक घ्या, आनंदयात्री. कुठलंही पान उघडा, वाचा आणि तुम्हाला जो आनंद मिळालेला असेल ना तो लिहून काढा तुमच्या हस्ताक्षरात. परत 2 महिन्यात तो माणूस माझ्याकडे आला आणि मग जेव्हा बायकोने कळलं होतं की हा माणूस क ख ग ग शिकायला, त्यावेळी सुनेला सांगितलं होतं की तुझ्या सासऱ्याला वेड लागलंय. ती सुनबाई होती, ती साऊंड स्पीकर होती. ती अख्ख्या सोसायटीत चालून बोर्ड काय करते की सासऱ्यांना आमच्या वेळेस लागले. आता ते क ख ग ग हे करतात, ट ट ड ड करतात, काय चाललंय कळत नाही ग बाई. हे सगळं झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही पाडगावकरांचं पुस्तक केलं. पाडगावकर लिहिल्यानंतर पाडगावकर बघितले, मी छान लिहिलं ते त्यांनी. पाडगावकरांचा नंबर माझ्या होता, सायनला राहत होते. बोला हा नंबर घ्या आणि तुम्ही सांगा मी पालवांकडे कॅलिग्राफी शिकलोय. काय झालं, मी त्यांच्या पुस्तकासाठी 1-2 कव्हर केली होते. मग ते मला ओळखत होते. पाडगावकरांना फोन केल्यावर पाडगावकर मला रे या. पाडगावकर तुम्हाला माहिती आहे आनंद देणारा माणूस तो. गेले घरी गेल्यानंतर सांगितलं पाडगावकरांना भेटायचं आहे. बायको म्हणाले आता हे पाडगावकर कोण? परत पैसे कशाला घालायचे? परत तुम्ही क ग ग शिकणार? तुला हे ते पाडगावकर नाही, हे पाडगावकर. प्रेम म्हणजे प्रेम. अगं बाई, म्हणजे तुम्ही त्यांना भेटायला जाणार? ऐकलं का सुनबाई केवढं झालंय ते आपलं? सुनबाई परत साऊंड स्पीकर. तिने सख्या सोसायटीत आता पाडगावकरांना भेटणार. पाडगावकरांना भेटल्यानंतर पाडगावकर म्हणाले की अहो इतकं छान केलंय तुम्ही ना, आता विंदाकरंदीकर घ्या. माणसाचा जगण्याचा मार्ग हा इतका सोपा असतो ना. मला वाटतं की मी हेच शिकलोय की मला त्या गोष्टीचा वापर करून प्रत्येक माणसाला आनंद देणं आहे. एक नेहरू सेंटरमध्ये माझं एक्झिबिशन चालू होतं. नेहरू सेंटरला कसं गावाकडच्या मुली वगैरे ते वर बघायला येतात ना, तसं खाली आली ती मला. आणि अगदी साधी मुलगी मला म्हणाली की छान लिहिता हो तुम्ही. तो बोललो काय झालं? माझं नाव लिहा ना प्लीज. तुम्ही आणला पेपर, आणला पटकन दिला, असं प्रियतमा असं लिहिलं, असं फाटकत असं. वाव सो ब्युटिफुल. तर मलाच प्रश्न पडला, ही आत्ता प्लीज लिहा ना असं म्हणणारी मुलगी असं पटकन. तो बोला उद्या सकाळी आरशासमोर उभी राहा आणि स्वतःला शोध, बघ किती सुंदर असते. 3ऱ्या दिवशी मला फोन आला, सर प्रियतमा आय एम अ स्मार्ट गर्ल. हा जो फरक